लेकीचं प्रेम ना सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळंच असतं. हिची मी दिष्ट काढली म्हणून ही सुद्धा माझी दिष्ट काढत होती. सर्दीमुळे ना रात्रभर झोपलीच नव्हती सावी. त्याच्यामुळे ना मला उठायला खूप जास्त उशीर झाला. उठून अंघोळ करून घेतली आणि लगेच ना माझं सगळं मी आवरून घेतलं आणि लगेचच ना सावीसाठी दूध गरम करायला ठेवलं होतं आणि सकाळच्या भाकरी वगैरे ना जात्यांनीच टाकल्या होत्या. सावीच्या मागे ना असं दूध घेऊन मला फिरायला लागत होतं आज. तिचं सगळं झालं आणि लगेच ना मी घरात झाडू वगैरे मारून घेतला आणि मग ना सावीला बरं नाही तर तिची औषधं वगैरे मी लगेच तिला देऊन घेतली आणि लगेचच ना अंथरूण आवरून घेतलं आणि लागले दुपारच्या जेवणाला. मग ना मी सावीला छान अंघोळ वगैरे घालून घेतली आणि मग लगेचच सगळी भांडी वगैरे मी लगेच स्वच्छ करून घेतली आणि जेवण न करताच ना माझी सावी आज झोपून गेली होती, कारण तिला बरंही नव्हतं आणि रात्रीची झोप सुद्धा तिची झाली नव्हती. त्याच्यामुळे ती झोपली आहे तर मी छोटी मोठी घरातली कामं वगैरे करून घेतली आणि ह्या किचन मध्ये इतका पसारा पडला होता ना की मला बघून टेन्शनच आलं. मग लगेच मी भांडी वगैरे घासून घेतली आणि किचन पण छान क्लीन करून घेतलं आणि संध्याकाळ झाली होती म्हणून छान हातपाय धुवून घेतले. मस्त तयार झाले कारण मला ना बाहेर जायचं होतं आणि ना लगेचच मी संध्याकाळचा चहा वगैरे करून दिला. आणि हे माझं मंगळसूत्र तुम्हाला कसं वाटतंय ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि हे ना इनबेट सोडायचा कार्यक्रम होता, तिकडे मी सावीला घेऊन गेली होती. तर चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता पुरतं थँक्यू. बाय बाय.